सध्याच्या घडीला नेमकं काय घडतं याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। वरळीमध्ये मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडलेला आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तोफ टाकली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये सन्नाटा पसरला। निकालानंतर राज्यात संभ्रमाचं वातावरण होतं असं राज ठाकरे म्हणाले। फक्त 4 महिन्यामध्ये जनतेचं मत इतकं कसं बदलू शकतं असा सवालही त्यांनी केला। तर या मतदानावर जाऊ नका, लोकांनी केलेलं मतदान गायब झालं असं म्हणत त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत। मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय। अजित पवार 42 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या जर निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल, कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो। दरम्यान ईडीच्या नोटिशीवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। कोहिनूर मिलच्या व्यवहारातून आम्ही आधीच बाहेर पडलो, आम्ही डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही असं म्हणत त्यांनी तोफ टाकली। उद्या अनेक लोक बोलतील आम्ही परत टॅक्स भरून टाकला, जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला। कोण जाईल झंझटीत? विषय संपला। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांच्या बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती, जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील। कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा। चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं। नॅशनल कॉन्फरन्सने 2009 मध्ये काँग्रेसबरोबर युती केली, भूमिका नाही बदलली। भाजपमध्ये आले, भाजपने भूमिका बदलली। हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला, राजकारणामध्ये आहात तुम्ही, तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत, तुम्हाला माहिती असली पाहिजे। ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्टी ज्याला अफवा पसरवायला लागतात, त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत। तर राज ठाकरेंनी भाजपसोबत युतीच्या चर्चांवरही या मेळाव्यातून भाष्य केलं। कोणी नेते भेटले म्हणजे युती होत नसते असं म्हणत मनसेच्या एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे, भेटलं नाही पाहिजे। समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी। तुम्ही काय वेगळं सांगाल?
अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही. एकदा ते चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला, ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला, मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पाटील साहेब, एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली? मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर. म्हणजे काय झालं? मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं? आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय, म्हणजे काय झालं? तर राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे. अर्धवट माहितीवर राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं आशिष शेलार म्हणाले. श्रीमान राज ठाकरेजी यांनी त्यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी संमेलनामध्ये जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही. पाहूयात पुढची बातमी. राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज जी भूमिका मांडली ती सातत्यानं काँग्रेस मांडतीये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नाना पटोलेंनी दिली आहे. राज ठाकरे साहेबांच्या बद्दलचं आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही. पण त्यांनी आज जी काही भूमिका मांडली ही निवडणूक आयोगाच्या आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दलची, ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आलेली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे, हे कोणालाच नाकारता येणार नाही. पण आयत्या पीठावर रेषा ओढणारी लोक सत्तेत आलीत आणि त्यांनी या देशाचं आणि राज्याचं सत्यानाश केलेलं आपण पाहिलेलं आहे. दरम्यान अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना हा टोला लगावत आमच्या 42 जागा कशा, हा 1.5 महिन्यानंतर शॉक बसला असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. अजितदादांसारखं राज ठाकरेंनी पहाटे 4ला उठून कामाला लागावं असंही मिटकरी म्हणाले. त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या 42 जागा कशा आल्या हा शॉक त्यांना 1.5 महिन्यानंतर बसलाय. तरीही आम्ही त्यांना सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा ज्या पद्धतीनं रात्रंदिवस कबाळ कष्ट करतात, मेहनत करतात, शेती असेल, कला असेल, इतर जे कोणते क्षेत्र असतील, त्यामध्ये राजकारण असेल, या सगळ्या गोष्टीची मेहनत खऱ्या अर्थानं 42 जागेपर्यंत त्यांना घेऊन आली. मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही. तर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो असं शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्यात आली असा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय आणि पुढच्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सुद्धा उत्तम जानकर यांनी सांगितलंय. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये राजसाहेबांना मी भेटेन आणि राजसाहेबांना जर माझ्याकडले पुरावे दाखवले तर राजसाहेबांना सुद्धा ह्याची खात्री तयार होईल आणि ते अजून ताकदीने या लढ्यामध्ये उतरतील आणि हा लढा नक्कीच राजसाहेबांसाठी सुद्धा एक
त्यांची काय म्हणतो आपण पार्टी उभारणीसाठी सुद्धा ज्या EVMनं या राज्यातल्या लोकशाहीचा खून केला, जीव घेतला, अनेक जीव घेतलेले आहेत. धनगर आरक्षणाचा घेतलेला आहे, मराठा आरक्षणाचा घेतलेला आहे, दलितांचा घेतलेला आहे, मुस्लिमांचा घेतलेला आहे, अनेकांचा जीव या EVMनं घेतला. मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो. हा लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. देशाला हुकुमशाहीपासून वाचवणारा आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये EVM हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणारा आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडं हा निकाल अनपेक्षित आहे. माझ्या स्वतःच्याच बाबतीमध्ये हे घडलं.